शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीनं सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार दिला जातो। यावर्षी ज्येष्ठ कवी अरुणचंद्र गवळी यांना सतीश काळसेकर काव्य पुरस्कार, तर युवा कवी फेलिक्स डिसोजा यांना ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या सोहळ्याला साहित्यिक अनुवादक डॉक्टर माया पंडित प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी बोलताना डॉक्टर पंडित यांनी गवळी आणि डिसोजा यांच्या कवितेचं विस्तृत मूल्यमापन केलं। गवळी यांची कविता वास्तवाची चिरफाड करून चहूबाजूंनी त्याचे तुकडे भिरकावून टाकणारी आहे। आजारग्रस्त जगामध्ये हिरवं झाड माणसाच्या वाट्याला यावं यासाठी ते आग्रह धरतात। तर फेलिक्स डिसोजा यांच्या कवितेमध्ये कथात्मक अंगानं अनेक प्रकारची निवेदनं दर्शन देऊन समोर येत असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्कृती आणि मूल्यांच्या संघर्षांची कथा आणि व्यथा ते उलगडण्याचा प्रयत्न करतात। या दोघांच्या कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी आहे। अशा कवींना पुरस्कार देऊन शिवाजी विद्यापीठानं त्यांचा केलेला सन्मान ही स्वागतार्ह बाब असल्याचं डॉक्टर माया पंडित यांनी सांगितलं। पुरस्काराला उत्तर देताना अरुणचंद्र गवळी यांनी मानवी सभ्यतेवर हल्ले, द्वेष आणि विखार याविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता कवीमध्येच असते असं सांगितलं। फेलिक्स डिसोजा यांनी सध्याच्या स्थित्यंतराचा काळ धक्का देणारा आहे, यामध्ये सुरू असलेल्या मूल्यांच्या घुसळणीचा वेध घेण्यासाठी कवीनं अखंड चिकित्सक बुद्धीनं काम करत राहिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला परीक्षक कवी अजय कांडर, गणेश विस्पुते, आदित्य काळसेकर, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे, उदय नारकर, सायमन मार्टिन, प्राचार्य डॉक्टर अनिल गवळी, चंद्रकांत बाबर, जयसिंग पाटील, काळसेकर कुटुंबीय यांच्यासह संशोधक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते।